अवघे गरजे पंढरपूर चालला नामाचा गजर. या अभंगाला साजेल असं आज आम्ही गेली 2 दिवस माझा महाराष्ट्र चॅनलच्या माध्यमातून पंढरीची वारी आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आज आम्ही सासवड येथून जेजुरी करून पंढरीमध्ये आलेलो आहे. चंद्रभागेमध्ये स्नान करून पुंडलिकाचं दर्शन घेतलं आणि आता नामदेव पायरीच्या समाधीवर संत चोखामेळ्याच्या समाजजवळ आम्ही इथं थांबलेलो आहे. आज माझा महाराष्ट्राच्या माध्यमातून पंढरीच्या वारीच्या बाबतीत अपडेट आम्ही देत आलेलो आहे. आज कसबा बीड भागातील आमचे काही भक्त मंडळी, आमचे गगनगिरी महाराज देवस्थान समितीचे देसाई साहेब यांची आता माझी इथं अचानक भेट झालेली आहे या पंढरीच्या वारीच्या दर्शनाच्या निमित्तानं. आज पाहूया त्यांना या पंढरीच्या वारीच्याबद्दल त्यांना काय वाटतं आणि त्यांचं मनोगत आपण घेऊया. तुमचं नाव सांगा. मी धनाजी धोंडराम देसाई. मला पंढरपुरात आल्यानंतर एवढं चांगलं वाटलं की आम्हाला आयुष्यात कुठंतरी सुख भोगलं मी असं मला वाटलं चंद्रभागेत स्नान करून. मी एवढंच बोलतो. मी बस गगनगिरी महाराजाच्या माध्यमातून तुम्ही जे दत्ताचं देवस्थानचं जे तुम्ही काय जे आता वारस चालवलं आहे, दत्त महाराज आणि विठ्ठल रुक्माई यांचं साम्य, एक भक्त पुंडलिक आणि जसं विठ्ठल रुक्माई आहे याच पद्धती आद्य गुरु म्हणून दत्त महाराज आणलं जातं, त्याबद्दल तुम्ही काय बोलणार आहे? नाही, त्याबद्दल काय बोलायचं नाही. इथं आमचा मठ आहेच, गगनगिरी महाराजांचा मठ आहे आणि आमच्या देवस्थान कमिटीच्या वतीनं मी आम्हाला महाराष्ट्र चॅनलचा मी आभारी आहे. धन्यवाद. आज आपले शिरोली पंचायत समितीचे सदस्य आनंदा शिरोलीकर हे पण इथं आलेले आहेत. आज तुम्ही इथं वारीला आला आहात, राजकारण व समाजकारण करत असताना सुद्धा या भक्तीच्या महासागरामध्ये तुम्ही आला. तुम्हाला काय वाटते? हे जे आम्हाला असंख्य लोकांचा हा जो समुद्र बघतोय आपण, ह्या समुद्र म्हणजे न जात पद धर्म अशा असंख्य लोकांच्या ह्याच्यामध्ये वावरल्याने आपल्याला माणुसकी हाच एक धर्म जाणवत आहे. तर हा असंच अखंडपणे सोहळा चालत राहावा असं तुम्हाला वाटतंय? रामकृष्ण हरी. गेली 2 दिवस हा पंढरीची वारी आम्ही करत आहोत. पाऊली चालते पंढरीची वाट असं म्हटलं जातं आणि हे खरंच आहे. आणि आम्ही गेले 2 दिवस बघतोय या वारीमध्ये जे भावी भक्त येतात सगळे तन मन धन असा हरपून जातात. पंढरीच्या दिशेने जे एवढा लोंढा येतोय, नेमका हा लोंढा इथं कुठं सामावला जातोय हे खरोखरीच वैशिष्ट्य आहे. आणि जे परवा जे इंद्रायणीला जे पूर आला आणि जे शासनाकडून ह्याच्याद्वारे हेलिकॉप्टरद्वारे पादुकाने ठरलं होतं, पण ह्या परमेश्वराची किमया आहे की काही क्षणातच म्हणजे अगदी काही सेकंदात काही किंवा ह्याच्यामध्ये जो आलेला पूर ओसरला आणि वारकऱ्यांची पंढरीची वाट मोकळी झाली. हेच ह्या वारीचं वैशिष्ट्य आहे. गेली 800 वर्षे हा सोहळा चालतोय विठ्ठल रुक्माईचा, जेणेकरून पायी दिंडी हा सोहळा संत चोखामेळा, संत एकनाथ, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर माऊली, मुक्ताबाई या सर्व संतांनी या आपल्या या भारतीय संस्कृतीसाठी, या महाराष्ट्राच्या संस्कृतीसाठी जे काही जतन केलेलं आहे त्याचं आपण आज बघतोय. या कसबा बीड भागातील आमचे संदीप सुतारसुद्धा आहेत, जे स्वतःचा आपला बिझनेस सांभाळसुद्धा पंढरीची वारी किंवा आपला एक संस्कृती ठेवा जतन केला आहे. त्यांच्याशी तुम्हाला काय वाटते सुतार साहेब? नमस्कार, मी संदीप सुतार, कसबा बीड. या वारीच्या निमित्तानं सर्व नागरिकांना मी सांगू इच्छितो, आपल्या आयुष्यातील प्रत्येक वर्ष किंवा आपले आयुष्य सार्थक करायचं असेल तर हा वारीचा, आषाढी वारीचा जो सोहळा भव्य दिव्य आणि अलौकिक अविस्मरणीय आणि भूतोन भविष्य असणारा हा सोहळा सर्वांनी अनुभवावा, जगावा आणि यातून आपलं आयुष्य सार्थक करावं असं मी सर्वांना सांगू इच्छितो. जय रामकृष्ण हरी. सगळ्यात महत्त्वाचं की जातपात संस्कृती हा कुठलाही नाही, सर्व धर्म समभाव असणारा हा वारकरी समुदाय. आणि या वारकरी समुदायात येत असताना मुखी नामगजर 80 वर्षाचा वारकरीसुद्धा 18 वर्षाच्या मुलग्यासारखे किंवा यवना तारुण्याच्या मुलासारखा सुद्धा हा वेले घाटातून दिवे घाटातून पुढं आपला पळत येतो. हेच या आपल्या या औचित्य आहे. खरोखरीच संतांनी म्हटलं आहे, एक वेळ पंढरी पहारे गड्या. खरंच प्रत्येक माणसानं आयुष्यात जन्माला येऊन एकदा तरी पंढरीला यावं, हेच मला हा संदेश द्यायचा आहे. माझा महाराष्ट्र चॅनलच्या माध्यमातून आम्ही आतापर्यंत अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्हाला पंढरीच्या वारीचं दर्शन घेण्याचा प्रयत्न केला. आज या माझा महाराष्ट्र चॅनलच्या माध्यमातून हा पायी दिंडी सोहळा आपला इथं संपन्न झालेला आहे आणि तिथून पुढं आपण परत अपडेट करतो. एक भाविक आलेले आहेत, तुमचं नाव सांगा. अरुण कोडक जत. मी जतवरून आलेलो आहे. अतिशय दिव्य भव्य असा हा
पांडुरंगाचा सोहळा आताचे सांगितलं गेले 800 वर्ष झालं की पायी दिंडीचा सोहळा चालवला आहे. अतिशय चांगला हा सोहळा आहे. आपल्या मनाला समाधान वाटतं आहे, आपल्या जन्माचं सार्थक होतं आहे. हा सुखसोहळा स्वर्गी नाही, असा सुखसोहळा आपल्याला या पंढरीच्या पांडुरंगाच्या निमित्ताने या ठिकाणी मिळतो आहे. आणि अशीच आपली ही वारी कंटिन्यू व्हावी अशी माझी पांडुरंगाची प्रार्थना करतो. भक्त पुंडलिकाच्यासाठी उभा राहिला विटेवरी, असा हा आपला पांडुरंग सर्वांचा कैवारी. त्याला नमन करून आमचा हा आजचा पंढरीची वारी हा विषय आपण इथं, ही मालिका आपण इथं थांबवतोय. माझा महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या माध्यमातून विश्वनाथ मोरे, कॅमेरामॅन संदीप सुतारसह नमस्कार, धन्यवाद. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.